नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये। मिंत्रावरून काही दिवसापूर्वी मी काही टी शर्ट्स मागवले होते। ह्या टी शर्टची प्राइस फक्त आणि फक्त 90 रुपयाला एक आहे। तर काही दिवसापूर्वी ऑफर होत्या जेव्हा माझा बर्थडे होता जुलैमध्ये, तर तेव्हा ऑर्डर केलेले, तर ते आत्ता आलेत। बर्थडेच्या एक दिवस आधीच आलेले आहेत, पण मी ते तुम्हाला दाखवायचं राहून गेलं होतं। तुम्ही यांचे कलर बघू शकता। आता ऑफर संपली त्याच्यामुळे मी काही लिंक वगैरे दिली नाही, पण बेस्ट क्वालिटी मला रिसीव झाली। पार्सल सकाळी सकाळी आल्यामुळे मी तेच पाहत बसले आणि बाकीची कामं केली नाही। तेवढ्यातच इवा मॅडम आले आणि त्यांनी कचरा कुंडीमध्ये ठेवून दिली। त्यानंतर दूध पॅकेटसुद्धा किचनमध्ये नेऊन ठेवलं। मला खूप बरं वाटलं। मी नेहमी इवाला सांगत असते की बेबी तू पण मला थोडी हेल्प करत जा, तुझ्यासाठीच बरं आहे ते। आणि बऱ्याच वेळा असं होतं की ती अनएक्सपेक्टेडली इतकं सुंदर काम करते ना, आणि कधी कधी थोडासा कंटाळा करते। आता ती लहान आहे, पण मला खूप बरं वाटलं तिला न सांगता तिने ती गोष्ट केली। तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना छोटी मोठी कामं लावायला शिका। स्पेशली मुलांना, मुली तर नेहमी करतातच, त्यांचं तर ते कामच आहे, म्हणजे त्यांचंच काम आहे असं नाही, पण त्या करतातच। त्यांना माहिती आहे की ती त्यांची जिम्मेदारी आहे। पण जितकी मुली सांभाळतात ना घरात, तितकंच मुलांना सुद्धा शिकवायला काहीच हरकत नाही। लोकांना पटेल नाही पटेल मला नाही माहिती, पण माझ्या घरी मात्र हाच रूल आहे की प्रत्येकाने आपापली कामं स्वतःच करायची आणि घरची जी कामं आहेत ती वाटून करायची। कपडे धुणं असो, घराची टापटीप ठेवणं असो, कुठलीही गोष्ट असो, इवन कुकिंग, चाय, हे सगळ्या गोष्टी आम्ही तिघेही मिळून करतो। इवा लहान जरी असली ना, तर इवाला आम्ही आत्तापासूनच सांगतो की ही सगळी कामं आपण मिळून मिसळून करायची आहे। त्यानंतर आम्ही गेलो होतो माझ्या कॉलेजला। तर माझी इंजिनिअरिंग या कॉलेजमधून झालेली आहे, तुम्ही समोर नाव बघू शकता। तर 2019 पासून मी कॉलेजला आलेच नाही, 5-6 वर्ष होऊन गेली। लॉकडाऊन लागला, मध्ये इवा झाली, आणि या सगळ्या गोष्टींमध्ये माझी TC, माझी डिग्री, माझे सर्टिफिकेट्स सगळं कॉलेजमध्ये होतं। आणि इतक्या वर्षानंतर इवा इतकी मोठी झाली आणि मी फायनली TC काढण्यासाठी, डिग्री घेण्यासाठी गेले, आणि तिथे मला खरंच माझ्या अकाउंटंटने ओळखलंच नाही। मी गेल्या त्यांना बोलले की सर तुम्ही मला ओळखलं का? तर ते बोलले तू इतकी मोठी मुलगी घेऊन येशील तर मी तुला कसं ओळखणार बाळा? आता त्यांची त्यात चूक नाही आणि माझीही नाही, कारण जशी मी कॉलेज सोडलं तसं माझं ठरलं होतं की मला जॉब तर नाही करायचा, 9 to 5 जॉब मला पॉसिबलच नव्हतं करणं, कारण माझ्यावर खूप साऱ्या जिम्मेदाऱ्या होत्या। त्यानंतर इवा झाली आणि त्यानंतर असं वाटलं की आता जॉब करूया, आणि मग लॉकडाऊन लागला। आता लॉकडाऊन नंतर असं वाटलं की आता इवाला कोण सांभाळणार, आणि या सगळ्या गोष्टीमध्ये माझं असं ठरलं की मला कॉन्टेंट क्रिएशन करायचं आहे। तर 2-3 वर्षापूर्वीच मी व्हिडिओ वगैरे बनवणं सुरू केलं, मध्ये आजारी पडले। आता या सगळ्या गोष्टीमध्ये माझं डिग्रीकडे कसं लक्ष जाणार ना, सो ते काम तसंच बाजूला राहिलं। तर त्या कामाला भरपूर वेळ लागला, 1-2 तास तिथे लागले। तोपर्यंत इवा आणि इवाचे डॅडी खूप मजा मस्ती करत बसले होते, आणि मी मात्र सर्टिफिकेट, ॲप्लिकेशन, हे त्याने या सगळ्या गोष्टी करत बसले। इथे मी इवाचा फोटोशूटही केलं आणि माझ्याही फोटो म्हणजे काढल्यात, पण मी पोस्ट नाही केल्या, करेन हळूहळू जसा वेळ मिळेल तसा। तर हे माझ्या कॉलेजचं कॅम्पस आहे। जसं मी 2019ला कॉलेज सोडलं होतं तेव्हापासून खूप सारे चेंजेस झालेले आहेत, बऱ्याचशा गोष्टी चेंज झाल्यात, नवीन डिपार्टमेंट वाढलेले आहेत, स्टाफ तर कोणीच ओळखीचा नाही, काही मोजकाच स्टाफ आहे जे ओळखतात मला। पूर्ण कॉलेज फिरून मी पाहिलं, मला इतकी आठवण येत होती माझ्या फ्रेंड्सची, कारण इतकी मजा मस्ती करायची मी इथे। हा जो एरिया आहे इथे आमचे ओरल व्हायच्या, एक्झाम्स व्हायच्या, इथे फिरायचो आम्ही, कॅन्टीनमध्ये जाऊन आले, सगळ्या गोष्टी नवीन झाल्या, क्लासरूम चेंज झाले, कॅन्टीन चेंज झाली, खूप गोष्टी चेंज झाल्या। मला पहिल्या दिवशीपासून आठवत होतं की मी फर्स्ट डेला काय केलं, कोण भेटलं, कुठले फ्रेंड्स भेटले, काय केलं, सगळ्या गोष्टी। आणि असं वाटत होतं की आता परत एकदा इथे ॲडमिशन घ्यावं आणि PG आणि किंवा दुसरं काहीतरी इथेच करून घ्यावं, पण नाही, आता मला एज्युकेशनमध्ये काही करायचंच नाही। कॉन्टेंट क्रिएशन चांगलं चालू आहे, तर तीच गोष्ट करू शकेन मी, कारण मला इवाजवळही राहता येईल, घरी राहून मला काही गोष्टी करता येतील। आणि जॉब ही कदाचित माझ्यासाठी बनलेलीच नाही। मी खूप छान डिग्र्या घेतलेल्या आहे, माझ्याकडे सिव्हिलची, इंजिनिअरिंगची डिग्री आहे, डिप्लोमा आहे, आणि त्यानंतर खूप सारे कोर्सेस केलेले आहेत मी। पण मला असं वाटतं की काही गोष्टी भले आपण ठरवलेल्या आहेत, पण देवाने काय ठरवलं हे आपल्याला माहिती नाही। सो जे देव देतंय ना, जे देवाने रस्ता दाखवलाय ना, तर त्याच गोष्टी केलेले बरं। सो सध्या कॉन्टेंट क्रिएशन ठीकठाक चालू आहे, तर बघूया कुठे जातं ते। त्यानंतर आमची कामं झाली, आणि त्यानंतर आमचं असं ठरलं की आता आपण एवढं कॉलेजला आलोय, गावाच्या बाहेर आलोय, इतकं सुंदर वातावरण आहे, तर आपण कुठेतरी फिरून येऊया। आम्हाला कुठेतरी धबधबा पाहण्यासाठी जायचं होतं, पण पाऊस नसल्यामुळे आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला आणि एका दुसऱ्या ठिकाणी जायचं ठरवलं, निसर्गरम्य वातावरणामध्ये।
ते कोणतं ठिकाण आहे ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायलाच मिळेल. हा ब्लॉग मात्र मी इथेच संपवते आणि खूप बरं वाटलं कॉलेजला येऊन. आणि आता नेक्स्ट टाईम परत यायचं आहे 3-4 दिवसाला, तेव्हा पण ब्लॉग बनवेल. आता पुढे कुठे चालली आहे ते तुम्हाला आता उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेन. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.